AN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर। आदिवासी न्यूज वार्ता साठी नंदकुमार तोटेवाड। महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या संदर्भात वेळोवेळी शासनाचे परिपत्रक, नियम, वेगवेगळे JR हे काढून महाराष्ट्रामध्ये 1980 नंतरच्या पडताळणी समित्याच्या रचनेतील काही भागामुळे काही दाखले रद्द होण्याची प्रक्रिया चालू झाली आणि त्यामधून आज महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव महाराष्ट्र आपल्या देशातला प्रांत आहे की ज्या ठिकाणी दाखला रद्द झाल्यानंतर सेवा समाप्त केल्या जातात। हे अतिशय चुकीचं आहे। एका बाजूला 2000चा कायदा महाराष्ट्र शासनाने बनवला, अनुसूचित जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग दाखले देणे आणि पडताळणी करणे याचं अधिनियम 2000 हा कायदा महाराष्ट्र शासनाने विधानसभेत तयार करून घेतला। त्यामध्ये 10/1 हे कलम आहे। या कलमामध्ये स्पष्ट अनुसूचित जमातीचा नसलेला, अनुसूचित जातीचा नसलेला, विशेष मागास प्रवर्गातील नसलेला, OBC घटकात न येणारा, भटके विमुक्तमध्ये न येणारा असा जर कोणी असेल तर तो व्यक्ती बोगस असं म्हणावं। तर ह्याची अर्थात थोडक्यात व्याख्या अशी आहे की जनरल मध्ये ओपन कॅटेगरीतल्या माणसांनी लबाडीने जर आदिवासीच्या, SCच्या, OBCच्या सवलती लबाडीने मिळवल्या असतील तर तो दाखला हा रद्द करावा आणि त्याला दिलेली नोकरी, त्याच्या सेवा समाप्तीनंतर त्याचा घेतलेला लाभ काढून घ्यावा, अशा प्रकारची रचना त्याच्यामध्ये अपेक्षित आहे। परंतु 1980च्या अनुसूचित जमाती पडताळणी समितीच्या मध्ये काम करणाऱ्या काही अतिशहाण्या मंडळींनी या JRचाही दुरुपयोग केला आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या संख्येनं एनकेन प्रकरणानं कुणी पैसा दिला नाही, कुणी लाचलुचपत दिलं नाही म्हणून आकसबुद्धीनं अनेक दाखले रद्द केले आणि याला ते बोगस म्हणून सांगू लागले। अशा प्रकारचा एक खोटारडा व्यवहार या 1980च्या पडताळणी समितीमध्ये सुरुवात झाला। ही दुर्दैवाची परिस्थिती महाराष्ट्रातील अशिक्षित, अत्यंत गरिबी परिस्थितीमध्ये पिछडलेल्या आदिवासी घटकाच्या नशिबी ही मोठ्या संख्येने आलं आणि यामध्ये आज महाराष्ट्रातल्या 33 जमाती, 47 पैकी 33 जमातीच्या नशिबी आणि त्याच्या पोट जमातीच्या नशिबी हे अवैध दाखल्याचं प्रकरण, हे माती मारण्याचा धंदा हा 80च्या खोटारड्या पडताळणी समितीच्या माध्यमातून राज्यभर चालू झाला। आणि दुर्दैवानं आज 1980ची ही पडताळणी समिती असं आकसबुद्धीनं का वागते तर महाराष्ट्रामध्ये 15 जमातीसाठी एक न्याय आणि उरलेल्या 33 जमातीसाठी दुसरा न्याय, अशा प्रकारचा दुहेरी व्यवहार, दुहेरी मापदंड या ठिकाणी लावण्यात आला। आणि दुर्दैवानं या 33 जमातीमध्ये जे दाखले रद्द झालेली मंडळी आहेत हे आकसबुद्धीनं रद्द केले, हा भाग त्याच्यातला आहे। आणि दुसरी गोष्ट आहे, दाखला रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र शासनानं असा कुठलाही JR काढलेला नाही की ज्यांचा दाखला रद्द झाला म्हणून त्यांची सेवा समाप्त केली जावी। एखादा व्यक्ती पडताळणी समितीकडे नोकरीला लागल्यानंतर तो दाखला पडताळणी समिती आपल्या ऑफिस मार्फत पाठवत असतो आणि त्याची छाननी करण्याचं काम, पडताळणी करण्याचं काम पडताळणी समिती करत असते। ही करण्याची प्रक्रियाच महाराष्ट्रामध्ये चुकीची आहे, कारण तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर दाखला देतो, तो दाखला एकदा दिल्यानंतर सखोल चौकशी करून दिलेल्या दाखल्याला रद्द करण्याची प्रक्रियाच महाराष्ट्रात चुकीची आहे। त्या ठिकाणी तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टरचा समावेश हा पडताळणी करण्याच्या कामामध्ये सुद्धा असावा, परंतु महाराष्ट्र शासनाने हा दुर्दैवानं 80च्या पडताळणी समितीला वारेमाप अधिकार दिले आणि त्या वारेमाप अधिकारातून आज महाराष्ट्रामध्ये पडताळणी करताना तहसीलदार आणि प्रांत अधिकारी, डेप्युटी कलेक्टरना यामध्ये समावेश केला जात नाही। दाखले देण्याचा अधिकार हा महसूल विभागाचा आहे, पडताळणी करताना मात्र त्यांना बाजूला ठेवलं जातं आणि या ठिकाणी मनमानी करणारी मंडळी, आदिवासी पडताळणी समितीमध्ये जे असलेला शिपाई असेल, तिथला क्लार्क असेल, संशोधन अधिकारी असेल, आयुक्त असतील, सहाय्युक्त असतील, हे स्वतः मनमानी करून या ठिकाणचे निर्णय देत असतात। यांना विशेषतः त्या पोट जमाती, त्या मुख्य जमाती कोणत्या आहेत, त्यांचे लक्षणं काय आहेत, त्यांचे जन्म मृत्यू संस्कार काय आहेत याचंही ज्ञान नसतं। असे हे मंडळी हे दाखले पडताळणीचं काम करतात आणि या ठिकाणी ते दाखले दुर्दैवानं आकसबुद्धीनं रद्द करतात आणि त्याला ते बोगस म्हणून एकदा दाखला रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध खात्यामध्ये सर्व्हिसला असलेल्या या आदिवासी बांधवांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतात। असा गमवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कुठलाही JR काढलेला नाही,
कुठलाही अधिनियम बनवलेला नाही. असं असतानाही महाराष्ट्रातला वसंत पुरके, शिवाजी मोघे हे स्वयंघोषित स्वतःला खरी आदिवासी म्हणून घेणारी एक महाराष्ट्रामध्ये टीम जन्माला आली. आणि या टीमनं आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आकसबुद्धीनं हे काम करताना काही आमदार मंडळी यामध्ये आदिवासीतले उभे राहिले आणि या मंडळींनी हे दाखले बोगस रद्द झाला म्हणजे दाखला बोगस झाल्यानंतर त्याची नोकरी काढली पाहिजे अशा प्रकारचा एक अलिखित नियम तयार केला. असं संविधानानं कोणाच्याही नोकऱ्या काढून घेण्याचा अधिकार दिलेला नाही. 1 वर्षाची सर्व्हिस झालं तर त्याची सेवा समाप्त करण्याचा अधिकार मानवी हक्क आयोगाने कोणालाच दिलेला नाही. परंतु इथं 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष सर्व्हिस केलेल्या बांधवांच्या नोकऱ्या ह्या दाखले रद्द करून बाहेर काढल्या जातात. ही प्रक्रिया चुकीची आहे. मी महाराष्ट्रातल्या आदिवासीच्या अन्यायग्रस्त लोकांना जाहीर त्या ठिकाणचं आव्हान करतोय. ज्या ज्या बांधवांच्या नोकऱ्या अशा पद्धतीनं काढल्या, ज्या डिपार्टमेंटनं काढल्या, ज्या अधिकाऱ्यानं काढल्या, त्याच्यावरती अट्रॉसिटी ऍक्ट नुसार तुम्ही आदिवासी आहात, तुमचा दाखला रद्द झाला म्हणून तुमची सेवा समाप्त करण्याचा अधिनियम महाराष्ट्र शासनाने कधीच बनवलेला नाही. तुम्हाला ज्या अधिकाऱ्यानं तुमची सेवा समाप्त केलेली आहे तुम्ही चांगल्या वकिलामार्फत त्याला नोटीस द्या. कारण 2010च्या कायद्याची तरतूद स्पष्ट बजावते की जर जनरल व्यक्तीने आदिवासीचा लाभ घेतला, एससीचा घेतला, ओबीसीचा घेतला, विशेष मागास प्रवर्गाचा घेतला, भटकेमुक्ताचा लाभ घेतला तर तो दाखलाधारक बोगस आहे. तुम्ही कुण्या ना कुण्या जातीमध्ये, कुण्या ना कुण्या पोट जमातीमध्ये, कुण्या ना कुण्या जमातीमध्ये जन्म घेतलेले आहात म्हणजे मूळतः तुम्ही आदिवासी आहात. केवळ तुमचं पडताळी समिती दाखला रद्द करते, तहसीलदार प्रांत अधिकारी तुम्हाला दाखले देतो आणि ते दाखले तुमचे दिलेले काढून घेऊन तुम्हाला नोकऱ्या समाप्त करण्याचा हा खोटा धंदा महाराष्ट्राच्या या शासकीय व्यवस्थेत बसलेल्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केलेला आहे. त्यात कुठला तहसीलदार, त्या ठिकाणी कुठला तहसीलदार असतो, कुठला प्रांत अधिकारी राहतो, कुठला विभागीय अधिकारी असतो. हा महसूल विभागाच्या संदर्भामध्ये एसटी महामंडळातले अधिकारी तर फार शहाणपणा करणारे भेटलेले आहेत. हे स्वतः सेवा समाप्त करतात आणि लगेच कोर्टाला त्याला जायलाही प्रतिबंध करतात. अशा पद्धतीनं दुर्दैवानं महाराष्ट्राचं विद्युत मंडळ असेल, या सर्व सेवा मंडळामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यानं आदिवासीचा दाखला रद्द झालेला आहे म्हणून ज्यांच्या नोकऱ्या काढलेल्या आहेत यांना भर चौकात फटके मारणं आणि दुसरी गोष्ट आहे कायदेशीर नोटीस यांना पाठवणं की तुम्ही यांची सेवा कोणत्या कलमाने, कोणत्या अधिनियमाने, कोणत्या जीआरने तुम्ही सेवा समाप्त केलेली आहे याचं लेखी उत्तर द्या. अन्यथा तुमच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात येईल. तुम्ही जशी सेवा समाप्त केलेली आहे तशी त्याची सेवा त्याला परत करा. कारण तुम्हाला त्याची नोकरी काढून टाकण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाने कुठलाही अधिनियम, कुठलाही जीआर या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेला नसताना आज महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये, विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये तिथल्या शिवणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मनमानी करून 80 लोकांची सेवा समाप्त केलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचं प्रकरण झालेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अशा सेवा समाप्त केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या सेवा समाप्त केलेल्या आहेत. या सेवा समाप्त करण्याचं भांडवल करून अफ्रोट नावाची एक बिंडोक संघटना महाराष्ट्रामध्ये काही 150 स्वतःला आदिवासी म्हणून घेतात. परंतु ज्यावेळेस आम्ही यांच्या सखोल चौकशीमध्ये गेलो त्यावेळेस मरस कोल्हे नावाचा माणूस हा आदिवासीच नाही, असा एक बोगस माणूस ही संघटन चालवतो. याला खऱ्या अर्थानं याची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अशा बोगसगिरी करणाऱ्याची एक टीम महाराष्ट्रात आज अफ्रोट संघटनेच्या माध्यमातून या राज्यातल्या खऱ्या आदिवासींना जे अनुसूचित जमातीच्या केंद्र सरकारच्या सूचीमध्ये महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये जे समाज बांधव समाविष्ट आहेत, ज्या संघटना समाविष्ट आहेत, ज्यांच्या अनुसूचित जमातीचे लाभ त्यांना घेता आले पाहिजेत, यांच्याच विरोधामध्ये हे काहूर उठवणारी ही टीम महाराष्ट्रात आज कार्यरत झालेली आहे. आम्ही यांच्या सखोल चौकशी